इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पडक्या खोल्यांमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या, परिसरात पसरलेली घाण आणि रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर यामुळं रुग्ण आणि नागरिक त्रस्त झाले होते. याबाबतचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं. या बातमीनंतर सोमवारी सकाळी करवीर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांनी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी आरोग्य केंद्रातील विविध समस्यांचा आढावा घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावण्यात आले. आरोग्य केंद्रातील विविध विभागांची स्वच्छतेची जबाबदारी कर्मचाऱ्यांमध्ये विभागून देण्यात आली आहे. दररोज स्वच्छता करून त्याचं छायाचित्र आरोग्य केंद्राच्या अधिकृत समूहावर पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. आरोग्य केंद्रातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळं रात्रीच्या वेळी रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा रुग्णांना उपचारासाठी CPRचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळं परिसरात मद्यपींचा वावरही वाढल्याचं निदर्शनाला आलं होतं. या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. नियमांचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जून 2026चे घरभाडे भत्ते रोखण्याबाबत लेखी आदेश काढण्यात आलेत. त्याचबरोबर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सविस्तर वस्तुस्थिती दर्शक अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितलंय. गेली अनेक महिने इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र एस न्यूजनं वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर प्रशासनानं तातडीनं दखल घेत कारवाई सुरू केल्यानं नागरिकांनी एस न्यूजचे आभार मानलेत. 2 दिवसापूर्वी एस न्यूजच्या माध्यमातून इस्पुर्ली आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उजेडात आणला होता. त्याची जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेत योग्य ती कार्यवाही केली आहे. येथून पुढे आरोग्य केंद्राकडे कायमस्वरूपी लक्ष देऊन परिसरातील नागरिकांना योग्य पद्धतीने आरोग्य सेवा द्यावी ही विनंती. एस न्यूजच्या बातमीनंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ स्वच्छतेसह विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नाला न्याय मिळवून देण्यात एस न्यूजनं पुन्हा एकदा लोकहिताची भूमिका बजावल्याची भावनाही नागरिकांमधून व्यक्त होतीये.